ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरायाले दिनजना रामकृष्ण ब्रह्मादिक ज्यांची वंदिते पायवने नाम घेता वदने दोष जाते हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती ब्रह्मादिक ज्यांची वंदिते पायवने नाम घेता वदने दोष जाते अखंडित नामावास त्यांची पाहे निशिदिनी ध्याय सत्संगती ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवने नाम घेता वदने दोष जाती विठ्ठल 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 ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरायाले दिनजना ब्रह्मादिक ज्यांची वंदिते पायवनी नाम घेता वदनी दोष जाती पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पंढरीच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय संसंवेद्यात्मरूपा देवा तोचे गणेशु सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तीदास्वधारी जोजी जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून महाराजांनी संतांची महती आणि संतांच्या संगतीमध्ये आलेली अनुभूती सगोड चिंतन केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. नामचिंतनाची सेवा पुण्य पवित्र भूमी पोरवड या पवित्र भूमीमध्ये भगवंताच्या कृपाप्रसादानं साधू संतांच्या आशीर्वादानं समस्त गावकरी मंडळीच्या सहकार्यानं परंपरेनं चालत आलेली ही सेवा याही वर्षी आपलं ग्रामदैवत महारुद्र मारुतीराया यांच्या प्रांगणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह
ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ आणि सातत्यानं आज जवळजवळ 4थ्या दिवसाची ही चिंतनाची सेवा आहे, कीर्तनाची सेवा आहे. सेवाभाव माऊली चिंतन करतात. जैसा स्वभाव मायबापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आहे. या न्यायानं तुम्ही वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, ज्येष्ठ, श्रेष्ठ सर्व संत सज्जन, मायबाप, गुणीजन, भजनी मंडळी म्हणजे महाराज मंडळीच उभी आहेत. सर्व तुमचे हरिभक्तीपरायण रामकृष्ण हरी मोहिते महाराज, तुमचे प्रल्हाद महाराज, आता सर्व पंचक्रोशीतील मायबाप आहेत, गुणीजन, मृदंगाचार्य महाराज आणि श्रवण भक्तीचे अधिकारी म्हणजे सर्व तुम्ही संत मायबाप आहेत. तुमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण रामकृष्ण हरी बाबाजी केरबाजी महाराज, आपल्या गावातील भूमिपुत्र, तेही एवढं वय झालं तरी येऊन बसलेले आहेत. कसं आहे, माईला आपलं कौतुक वाटत असतं आपल्या लेकराचं, तसं त्यांचं जीवन आहे. सर्व श्रोते मायबाप म्हणजे अधिकारी आहेत श्रवण भक्तीचे. म्हणून माऊली ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये कैवल्य ज्ञानचक्रवर्ती ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, त्यांनी गोड चिंतन केलं, अधिकाराचंच वर्णन केलंय. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी तव तुपळा अर्चित असे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की. एक अर्थार्थी भाव कसा आहे, ते बोबडं जरी बोलू लागलं तरी मायबाप त्याचा ते स्वीकार करीत असतात. विठ्ठल 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 योग आहे. साधू संतांची संगत, त्यांचं दर्शन. आमचे हरिभक्तीपरायण गोविंदजी महाराज त्यांनी सांगितलं, बाबा या साधू संतांच्या संगतीमध्ये नाही बोलिलं तरी जावं. हा प्रघात कसा आहे, परंपरा कशी आहे. तुकोबऱ्या चिंतन तुका म्हणे जवळी न पाचार येता जावे, संत चरण भावे वंदावया रिघावया. काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर, न कळे साचार ब्रह्मादिका. ज्यांची महती ब्रह्मादिकाला कळत नाही म्हणले, आणि त्यांची संगत घडत असल्यावर, त्यांचा सहवास घडत असल्यावर मग का जाऊ नये, गेलंच पाहिजे. ही सेवा आहे. आपल्या परिसरात रामकृष्ण हरी, गुरुवरे ठाकूरबुवा महाराज, गुरुवरे मोतीराम महाराज, गुरुवरे मारुतराव महाराज आदी करूनही सोपान काका महाराज, जे जे काही महात्मे आहेत त्यांनी अगदी सायासानं जतन केलेला ठेवा आहे. देवाच्या प्राप्तीचं साधन मला या गतिमान जीवनामध्ये साधू संतांनी अगदी सोपं केलेलं आहे, आणि हीच परंपरा आहे ना. म्हणून देवाचं चिंतन आहे. जगाचं उत्पत्ती स्थान भगवान परमात्मा आहेच. तुकोबऱ्या चिंतन करता जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, एक्की स्वर्गात ते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. सत्ताधीश आहेत, सर्व सिद्धीचा दातार सवे अनिला, परिवार भक्ता अभय कर घ्या घ्या ऐसे म्हणतसे. आणि नियमनाची सत्ता त्यांच्याकडंच आहे. देवानंच निर्माण केलं आणि सत्ता त्यांच्याकडंच आहे. आता हे अवकाशाच्या पोकळीत वारं वाहण्याची सत्ता कोणाची आहे? रामकृष्ण आहे. हो, त्याच्याशिवाय काय आहे? माऊली चिंतन करतात. गगनाचा चांदवा कोणे ओढिला के धवा, पवन हिंडता सावा हे कवनाचे मत. वारं या अवकाशाच्या पोकळीत हे कोणाची सत्ता आहे? तुझी आसते वेदासी बोलणे, तुझी
या अभंगातून भगवंताच्या वैभवाचं ऐश्वर्याचंच वर्णन केलं नामदेवरायांनी. देवाकडं का जायचं, नेमकं काय प्रयोजन आहे? सत्ताधीश आहेत भगवान परमात्मा. वर्मत हे जाणून आलं साधू संतांनी. तुझी सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या बळे. ऐसा तू समर्थ. समर्थ काय करणार नाहीत रामकृष्ण बापू, समर्थ काय करणार नाहीत. म्हणून समर्थ जे जे करी ते न होय ऐसे चराचरी. तुम्ही संतती परी बोलवा माते. महाराजांचं बघा रामकृष्ण, समर्थ काय करणार नाहीत. करशील सारी नवोहे राईचा डोंगर पर्वत राईचा डोंगर पर्वत आपुले करुणेचे साये करीवो आई मजबरी. सत्ताधीश आहे ना. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती भगवान परमात्म्याकडं आहे आणि तीच शक्ती संतांकडंही आहे. रामकृष्ण आहे. काय करणार नाहीत. आज आपल्या पवित्र भूमीमध्ये भगवत नामचिंतनाचा जो आनंद आहे, कसं आहे, महाराजांनी चिंतन केलं. बाबाजी रामकृष्णारी हरिभक्तीपरायण गुरुवरे भागवताचार्य प्रकाश महाराज साखरे यांच्या मधुर रसाळ वाणीतून ही कथा श्रवण होत आहे. देवाचं चिंतन, साधू संतांची महती, साधू संतांचं चिंतन, संत वाङ्मयातून श्रवण भक्ती श्रेष्ठ भक्ती आहे. आजही तोच प्रघात आहे. शुकादिक योगी रंगले श्रीरंगी परीक्षिती अंगी ठसावले. प्रक्रियेचा परिणाम आहे. प्रक्रिया परिणामाला पात्र झाली की त्याचा विशेष आनंद आहे. म्हणून शुकादिक योगी रंगले श्रीरंगी परीक्षिती अंगी ठसावले. आणि तुम्हा आम्हाला ही कथाच भगवंताचं नामचिंतन हे जीवनाचं सार्थक करण्याचं साधन आहे. श्रवणे कीर्तने झाले ते पावन. सनकादिक जान परमभक्त झाली त्या विश्रांती याचका सकळा. जीवी जीवन कळा श्रीमूर्तीराया. तुम्हा आम्हाला ही विश्रांती कुठं आहे? हेच भगवत चिंतनामध्ये आहे, साधू संतांच्या संगतीमध्ये आहे. रामकृष्ण हरी. आनंद आहे. ही पवित्र भूमी महाराजांचं चिंतन नाही. गावाला धन्यता असते जिथं संत सज्जन मायबाप असतात. धन्य तोची ग्राम जेथे हरीचे दास. धन्य तोची वंश भक्ती भाग्ये. ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी. धन्य त्या नर नारी चतुर्भुज. महाराजांचं चिंतन आहे. चतुर्भुज एरवी 2 भुजा तुम्हा आम्हाला. पण भगवत नामचिंतनाचं जे साधन आहे
भक्ती आणि प्रेमाच्या दोन भुजा तयार होतात, निर्माण होतात. त्यांच्या संगतीत आलं, सहवासात आलं. बरं, आम्हाला याच्यातला सम कळना, कोणता काळही कळना. श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने. हे ब्रह्मरस आहे. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, जळती पापे पळती दोष, काय ते उने आम्हा आनंदास, शिव ब्रह्मरस तुका म्हणे. सुख या संत समागमे, नित्य दुनावे तुझी नामे, दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुल्लत असो. म्हणून हे चिंतन चालू आहे, चिंता करायचं काम नाही. तर सत्ता त्याच्याकडे. हवा खूप भगवंतानं जे पंचमहाभूत निर्माण केलेले आहेत, या ब्रह्मांडामध्ये त्यांचं जमना कधीच. पण किमिया बघा भगवंताची, त्यांनी या पंचमहाभूत या पिंडामध्ये बसवलेत. आणि पिंडामध्ये अगदी एकत्रित आणि समन्वयानं नांदतात. विठ्ठल 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 संत जीवन रामकृष्ण हरी. देवालाही सगुण साकार स्वरूपाला आणलं ते साधू संतांनी. तर देवाचं स्वरूप काही एवढं सोपं नाहीये. देवाचं स्वरूप एरवी हा योगी या नाडळे, वेदार्थाशी ना कळे तेथ ध्यानाचेही डोळे पावतीना. ज्याचं वर्णन करायला वेद बोबडे झाले म्हणले, जया वर्णावया वेद बोबडे, पहावया काळाचे आयुष्यही थोडे, धात या परी न सापडे ठावो जयाचा. एरवी त्याचा ठिकाणा धातया म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला सुद्धा त्याचा पत्ता लागला नाही. ज्याच्या नाभी कमळामध्ये ब्रह्मदेवाचा जन्म, याची नाभी कमळी जन्म चतुरानना, याची या निजप्रभा प्रकाश रवी किरणा, याची या महातेजे तेज हुताशना, येण्याची पढवणी वेद केला यदू केला शहाणाव. रामकृष्ण आहे. बरं कसं महाराज, आज हे माहेरच श्रीमंत आहे ना. पोरवड म्हणलं की श्रीमंत माहेर आहे. भक्तीनं, ज्ञानानं, वैराग्यानं. विठ्ठल विठ्ठल सारखं चिंतन आहे. पहाटे 4 वाजल्यापासून काकडा नेहमीसाठीच. म्हणून तर तुकोबारे त्याचं चिंतन करतात महाराज. आज बरवे झालं माझे माहेर भेटले, माझे माहेर, माझे माहेर भेटले. माहेराची भेट झाली. सहज संपन्न माहेर आहे आणि भेट झाली. लेकीचा दुबळेपणा माऊलीनं चिंतन की रवी तरी मी मूर्खो.
जरी झालो अविवेकू परी संत कृपा दीपकू सजोळशी. संत रूपी माहेर आहे. एरवी तरी विश्रांती कुठं असतील एक मातेला, माय मावल्यांना माहेरातच असते ना. तसं जीवाला विश्रांती कुठं असेल तर या माहेरात सत्समागमामध्ये, जिथं भगवंताचं नामचिंतन हे रामकृष्ण आहे. महाराजांचा गोड चिंतनाचा अभंग आहे. याच्यापेक्षा वेगळं काय वर्णन करावं. इथं आवडणारी सेवा आहे भगवान परमात्म्याला. मारुतीरायांनी आवडणारी सेवा केलेली आहे. सेवे सेवक भाव जाणे तो मारुती, स्वामी सीतापती संतोषला. एक एक नाम घेता प्रातकाळी, पापा होय होळी क्षण मात्रे. आपल्याला सुखच पाहिजे ना. आपल्याला आपल्या जीवनात काय पाहिजे. पुण्याची वृद्धी झाली पाहिजे, पापाचा क्षय झाला पाहिजे. हे साधन आहे ना. याच्याशिवाय साधू संतांनी वेगळं काही जतन केलं. हे ठेवा जतन केला न सरणार आहे. हे ठेवा कृता त्रेता द्वापार जेव्हापासून चालत आलेला आहे, भगवंतानं निर्माण केलं तेव्हापासून न सरणारा ठेवा आहे. न सरे लुटीता मागे बहुता जनी जुनाट हे खाणी उघडली. ही खाणी जुनाट आहे ना. सिद्ध महामुनी साधक संपन्न तीही हे जतन केले होते. त्यांनी जतन केलेलं आहे. आणि आज आपणाला आजचं जीवन म्हणजे गतिमान जीवन आहे. खूप प्रगतशील आहे बरं. गतिमान जीवन म्हणजे आज जग आहे. जग खिशामध्ये आहे बरं. आपण पाहू लागलं तर फक्त बोट फिरवायचं काम आहे महाराज. आज खूप विज्ञानानं प्रगती केलेली आहे. आणि साधू संतांचं जे ध्येय धोरण त्यांनी संतांनी अगदी सायासानं जतन करून ठेवलेले. त्या नाही असं नाही. वीज निर्माण करण्याचं साधन माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये जवळजवळ 12व्या शतकातच करून ठेवले. 700-800 वर्ष व्हायलेत. हे मार्ग दावोणी गेले याधी, मार्ग दावोणी गेले याधी, मार्ग दावोणी गेले याधी, मार्ग दावोणी गेले याधी, मार्ग दावोणी गेले मार्ग दावून गेले आधी. आधी म्हणजे येथ वडिले जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. ये रते अनुष्ठिती सामान्य सकळ रामकृष्ण हरी.
तुम्ही सामान्य नाहीत बरं. तुम्ही अच्युतात्मे निर्धारी देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्यात ते बुद्धरी एरवी हाती न धरी अनाथे. ते मार्ग धावून गेलेले. म्हणून तर संत जीवनामध्ये हा कळवळा असतो. ते वाट कृपेची करीत दिशाच स्नेह भरीत जीवा तळी अंथुरीत आपुला जीव. हित काय अहित काय उचित काय अनुचित काय योग्य काय अयोग्य काय सार काय असार काय. माऊलीनं गोड चिंतन केलं एका एका ओळीचं. हित हित देखती हानी कनवा घेपती पुसोनी शिनू हरिती देते सुख. हे प्रयोजन आहे. काय प्रयोजन आहे? पुसोनी शिनू हरिती देती सुख. हे संत जीवनातलं प्रयोजन अवतरित होण्याचं कार्य संतांनी. म्हणून माऊलीनं एका एका ओळीचं ते चालते ज्ञानाचे बिंब तयांचे अवयव ते सुखाचे कोंब यरवी माणूस पण भाम लौकिक भाग. लौकिक दृष्टीनं जर पाहिलं तर संतांचं जीवन सामान्यापेक्षाही सामान्य आहे मायबाप. पण रामकृष्ण हरी सामान्यापेक्षा सामान्य असल पण कृती आणि वृत्तीचं ऐक्य असतं संत जीवनात. विठ्ठल 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 म्हणून तर नामदेवरायांनी त्यांचं चिंतन केलं. चिंतन करते वेळेस जे सूक्ष्म स्वरूप आहे भगवान परमात्म्याचं या जगतामध्ये तसं संतांचं हे सूक्ष्म स्वरूप. ब्रह्म म्हणजे जिथं कोणता भेद नाही. रामकृष्ण हरी अगदी सम असणारं जिथं वैषम्य नाही विषमता नाही ज्यांच्या जीवनामध्ये ते ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे किम ब्रह्म. ब्रह्माचं जे स्वरूप आहे हो जगतामध्ये सर्वत्र आहे आणि सारखं आहे. ब्रह्म हे सम सारखं आहे. म्हणून तर तो चितो निरुता. आणि संतांची दृष्टी सुद्धा सम असते ना. भेदभाव नसतो. आपलं अपपराचा भाव नसतो संत जीवनामध्ये. दया करणे पुत्राची त्याची दासानी दासी ज्याची अपंगिता नाही त्याची धरी जोरू जले गाजले त्याची म्हणे जो आपुले. हा तोची साधू ते जाणावा. जगा करणे दे पुत्रासी तेची दासी किती त्याची भगवंताचे रंजले गांजले त्याशी मने जो आपुले. आणि संत जीवन हेच आहे ना. दया करणे जे पुत्राशे तेचे दासा आणि दासराम. म्हणून संत जीवनातला हा अगदी सम म्हणजे ब्रह्माचा भाव आहे. आणि म्हणून तर माऊलीचं चिंतन आहे
ते दृष्टी त्यांची सम असते. वृत्तीचं आणि कृतीचं ऐक्य असतं संत जीवनात. रामकृष्ण हरी. दृष्टी, वृत्ती आणि कृती. कृती म्हणजे अगदी आपल्या प्रत्येक जे जे काय कायिक वाचिक मानसिक जे जे व्यवहार असतील, जे काय बोलणं चालणं काय जे असेल ते संत जीवनातलं अगदी जगाच्या हिताचं असतं, कृतार्थ करण्यासाठी असतं. अपपर असा भाव नसतो. म्हणून नामदेवरायाने विशेष विशेषण आहे. ब्रह्म मूर्ती संत जगी अवतराले. नेमकं काय प्रयोजन इथं अवतरित झाले आणि सर्वासाठी असणारं, सर्वांना मात्र सामूहिक आणि सामाजिक परिवर्तन केलं संतांनी. तुम्हा आम्हाला एकत्रित करून हिताची शिकवण दिली. समाजाचं एकत्रितकरण केलं. समाजाला पहा ना, यारे यारे लहान थोर संत वाङ्मयामध्ये कितीतरी आहेत. कोणताच भेदभाव ठेवला नाही त्यांनी. संतांनी म्हणून तर भगवान म्हणतात बाबा ज्याच्या ठिकाणी वैषम्य नाही ना, विषमता नाही, ते ब्रह्म आहे. तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरिमनी पंडुसुता. रामकृष्ण काय हा ज्यांच्या ठिकाणी वैषम्य नाही, विषमता नाही, आणि मग सर्वासाठी भगवंताने हे निर्माण केलेलं आहे ना, त्यांच्या ठिकाणी विषमता नाही. पाणी जसा पाण्याचा एक सद्गुण आहे. काय आहे? गायीची तृष्या हरू का व्याघ्रा विष होणी मारू, हे नेण्याची ग करू तो ये दैशे. पाण्याचा दुसरा एक अजून सद्गुण आहे. पाणी जर वाहू लागलं तर समोर केवढाही खाच खळगा येऊ द्या, ते भरल्याशिवाय पुढे वाहत नाही. आणि संत जीवन तेच आहे. संतांनी आपल्यासाठी सोपं सोपं करून ठेवलं. निम्न भरोने यावने पाणी ढळोची नेणे, श्रांत तोषोने जाणे पुढीलाचे. हे संत वाङ्मय आहे. काय आहे? जसं की अनेक दृष्टांत सिद्धांत असतील. म्हणून नामदेवरायांनी एरवी नाथबाबांनी वर्णन केलं. संतांची ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथ आणू नाही विषम ऐसे जानती ते अति दुर्गम. तयांची भेटी झालिया भाग्य परमगा. परम भाग्य आहे. त्या साधूंची संगतीमध्ये आलं, त्यांची भेट झाली. म्हणून नामदेवरायाने अभंगाच्या ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरा.